तुम्हाला जर एकपेक्षा जास्त मुलं असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कसं आहे ना, ज्या घरामध्ये 2 मुलं असतात ना त्या घरातले पालक हे फार वैतागलेले असतात की नेमकं काय करायचं. याच्याशी एक गोष्ट वागायला गेलो तर दुसऱ्याला ते आवडत नाही, दुसऱ्याशी वेगळं वागायला गेलो तर याला वाटतं की आई माझ्यावर प्रेम करत नाही, याच्यावरच जास्त प्रेम करते. आणि हे प्रत्येक घरामध्ये खरं तर जिथे 2 मुलं असतात ना तिथे आई वडील हे पालक नसून रेफरी असतात की हा बरोबर की हा चुकीचा हेच ठरवत असतो आपण, हो की नाही. आणि मग या सगळ्यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो की वागायचं तर नेमकं कसं. कारण एक पालक म्हणून आपण दोघांसाठी इक्वल वागण्याचा प्रयत्न करत असतो. एक गोष्ट जेव्हा आपण आपल्या एका मुलाला देत असतो तेव्हा तीच योग्य पद्धतीने आपण दुसऱ्या मुलालाही देण्याचा प्रयत्न करत असतो. मग पालक म्हणून आपण भेदभाव न करता सेम वागण्याचा प्रयत्न करतो. पण गंमत कुठे माहितीये का, की आपली दोन्ही मुलं वेगळ्या स्वभावाची आहेत. एकाला फटक्याचाच मार लागतो आणि एकाला शब्दांच्या माराची गरज असते. हे आपल्याला कळायला आपण कमी पडत आहोत. मग तुम्हाला तुमचं मूल ओळखायचं आहे की त्याला शब्दांचा मार हवाय की फटक्यांचा मार हवा आहे. त्याला ऑथॉरिटी देऊन त्याच्याकडून कामं करून घ्यायची आहेत की त्याला सपोर्ट करून त्याच्या सोबत कामं करून घ्यायची आहेत. हे 2 मुद्दे जर का आपल्याला लक्षात आले ना आपलं पॅरेंटिंग फार इझी होणार आहे. मग आतापासूनच ऑब्झर्व करायला सुरुवात करा की तुमचं मूल नेमकं कसं आहे. फटक्यांनी सुधारणार की शब्दांनी सुधारणार. आणि आम्हाला हे कमेंट करून नक्की कळवा. मग विचार कसला करताय, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.